हिवाळ्यात बनणारी खास भाजी जी की आलू मटर असते, परंतु आज आपण आलू सोले आणि पनीर बनवणार आहोत। त्याकरिता आपण या ठिकाणी 1.5 पाव आलू घेतलेले आहेत आणि ते आलू आपल्याला या ठिकाणी उकडून घ्यायचे आहेत। आणि ही भाजी बनवत असताना म्हणजे ही लहान मुलांना देखील आवडते आणि थोरांना देखील आवडेल। त्यानंतर गरम केल्यानंतर हे सोले पण आपल्याला तुरीचे हिरवे सोले आहेत, 5-6 मिनिट आपल्याला हे गरम करून घ्यायचे आहे। त्यानंतर याकरिता आपल्याला 2 कांदे जे आहेत ते बारीक चॉप करून घेणं गरजेचं आहे। ते अशा पद्धतीनं बारीक चॉप झाले पाहिजे। आणि मग याकरिता लागणारं जे पनीर आहे तर ते पनीरही आपण बारीक याचे तुकडे करून घेणार आहोत, जेणेकरून एक आपली वेगळी चव आणि यामध्ये प्रोटीन आणि अन्य घटक जे आहेत ते सोले आपले तुरीचे हिरवे असल्यामुळं तेही घटक आपल्याला यामध्ये मिळतील। त्यानंतर 2-3 मिरच्या आपल्याला हिरव्या बारीक कट करून घ्यायच्या आहेत आणि मग याकरिता 1 टमाटर आपल्याला ते पण बारीक करून घ्यायचं आहे। टमाटर बारीक झाल्यानंतर मग पुन्हा आपण यानंतर आपले हे आलू जे आहे त्याचे छिलटे आपल्याला काढून घ्यायचे आहे। सर्व आलूचे छिलटे व्यवस्थित काढल्यानंतर आपण याच्या फोडणीची तयारी नंतर करू शकतो। या आलूचे सर्व छिलटे काढल्यानंतर चाकूच्या सहाय्याने आपल्याला आलूचे असे बारीक चॉप करून घ्यायचे आहे, जेणेकरून सर्व मसाला आपल्या या भाजीला लागला पाहिजे, म्हणून हेही प्रोसेस यामधील महत्त्वाची आहे। अशा पद्धतीनं थोडे मोठे कट आपल्याला या आलूला लावून घ्यायचे आहेत। यानंतर आपल्याला कढईत जे आहे तर ते तेल 3 बुटले आपल्याला लागणार आहे। ते गरम झाल्यानंतर मग आपल्याला यामध्ये राई टाकून घ्यायची आहे सर्वप्रथम, आणि राई टाकल्यानंतर आपल्याला जिरं पण यामध्ये टाकून घ्यायचं आहे 1-1.5 चम्मच। आणि राई आणि जिरं तेल गरम झाल्यानंतर मग आपल्याला या ठिकाणी जो आपण चॉप केलेला कांदा आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तो तेलामध्ये होऊ द्यायचा आहे। हा कांदा कढईमध्ये टाकल्यानंतर तो आपल्याला आरतून परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये हिरवी मिरची जी आहे ती हिरवी मिरची आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा हिरवी मिरची टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया। आणि हे छान गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर 2 ते 2.5 मिनटामध्ये होईल। आणि मग त्यानंतर जे आपण टमाटर कापून ठेवलं आहे तर ते टमाटर पण आपल्याला यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला जो मसाला आहे तर यानंतर हे सर्व कांदा टमाटर झाल्यानंतर व्यवस्थित त्यानंतर हा बारीक केलेला पनीर पण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा, व्यवस्थित तो मिक्स करून घ्यायचा आहे, कारण ही व्हिटॅमिनयुक्त भाजी लहान मुलांना आवडेल। त्यानंतर आलू आपण हे चॉप केलेले टाकायचे आहेत आणि यामध्ये मग आपल्याला हे सर्व दाणे टाकून घ्यायचे आहेत। हे सर्व तिखट मीठ आपण यापूर्वीच तेलामध्ये यामध्ये टाकलेलं आहे। तिखट, हळद आणि मीठ व्यवस्थित टाकल्यानंतर मग आलू आणि हे दाणे आपल्याला टाकून छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व मसाला आपल्या भाजीला लागला पाहिजे। त्यानंतर आपण मीठ यामध्ये टाकून घेतो आहे। मीठ आपल्या चवीनुसार आपण त्यामध्ये वापरतो आहे आणि मग जेवढं हे असेल एकदा मीठ टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला एकदा ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून सर्व मसाला व मीठ सर्व आपल्या भाजीला मिक्स होईल। आणि अशा पद्धतीनं आपण ही भाजी मिक्स करून घ्यायची। भाजी एकदा व्यवस्थित मिक्स झाली की त्यानंतर आपल्याला हलकंसं पाणी यामध्ये अर्धा कप टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून छान आपली भाजी होईल। आणि पाणी टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला ते पूर्ण भाजी आरतून परतून घ्यायची आहे, मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या भाजीचा टेक्स्चर जो आहे सर्व मसाला सर्व भाजीला आपल्याला लागला पाहिजे। एकदा अशा पद्धतीची भाजी निश्चितपणे करून बघा। त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला 7 ते 8 मिनिट ठेवायचं आहे आणि आपण बघू शकता की अशा पद्धतीची आपली भाजी कलरयुक्त आणि